मित्रांनो, टेक्नॉलॉजीच्या जगात सहसा एकदा ॲडव्हान्स झालेली गोष्ट पुन्हा मागे जात नाही. म्हणजे कारच्या बाबतीत म्हणा, फोनच्या बाबतीत म्हणा, जुन्या काळातली जी टेक्नॉलॉजी मागे गेली आहे ती पुन्हा पुढे येत नाही. पण सध्या टेक वर्ल्डमध्ये एका गोष्टीनं मोठा यू टर्न घेतलाय. ती गोष्ट म्हणजे वायर्ड हेडफोन्स. विचार करा, एक वेळ अशी होती जेव्हा आपल्याला सांगण्यात आलं होतं की फ्युचर हे वायरलेस असणार आहे. त्यामुळेच तर वायरचे हेडफोन्स सोडून सगळे नेकबँड किंवा इयरबड्स वापरू लागले होते. पण आता वायर्ड हेडफोनचा ट्रेंड पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. रस्त्यावर, मेट्रोमध्ये किंवा अगदी इंटरनेटवरचे सेलिब्रिटी देखील पुन्हा एकदा वायर्ड हेडफोन वापरताना दिसत आहेत. सगळ्या जगाने मिळून कलेक्टिव्हली टाकून दिलेली ही गोष्ट आता पुन्हा एकदा कशी काय ट्रेंडमध्ये आली आहे? वायर्ड हेडफोन्सचा वापर आणि विक्री देखील कशामुळे वाढली आहे याच्या कारणांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया थोड्या हिस्ट्रीपासून. वायर्ड हेडफोन्स गायब का झाले याची सुरुवात खरं तर 2016 मध्ये झाली, जेव्हा आयफोन 7 लॉन्च झाला होता. ॲपलने तेव्हा एक धाडसी निर्णय घेत आयफोनमधून 3.5 हेडफोन जॅकच काढून टाकला. सोबतच त्यांनी ॲपलचे इयरबड्स देखील तेव्हाच लॉन्च केले. म्हणजे ॲपलने आधी एक प्रॉब्लेम तयार केला आणि त्याचं सोल्युशन विकायला सुरुवात केली. बाकी कंपन्यांनी सुरुवातीला ॲपलची खिल्ली उडवली. काही कंपन्यांनी तर आम्ही अजून पण हेडफोन जॅक देतो बाबा अशा जाहिराती देखील केल्या. पण जेव्हा त्यांनी बघितलं की ॲपलने इयरबड्स विकून किती पैसे कमवले, तेव्हा त्यांनी देखील ॲपलची कॉपी केली. ॲपलची आधी चेष्टा करण्यात आणि नंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्यात सॅमसंग सगळ्यात पुढे होतं. त्यानंतर मग हळूहळू सगळ्याच कंपन्यांनी फोनमधून 3.5 हेडफोन जॅक काढून टाकला आणि आपापले TWS हेडफोन लॉन्च केले. हेडफोन जॅकच नसल्यामुळे ग्राहकांना नाईलाजानं ब्लूटूथ इयरबड्स घ्यावे लागले आणि बघता बघता वायर्ड हेडफोन्स आउटडेटेड झाले. आता याला कंपन्यांनी काय काय कारणं सांगितली होती, ती बरोबर होती का, हे सगळं आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, तो नंतर बघून घ्याल. आता मुद्दा असा आहे की सगळ्यांनी जुनी टेक्नॉलॉजी म्हणून बाजूला टाकून दिलेले वायर्ड हेडफोन आता परत येत आहेत आणि यामागची कारणं एकदम भारी आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे डिजिटल एक्झॉर्शन, म्हणजे चार्जिंगचा कंटाळा. आजकाल आपल्या आजूबाजूला किंवा रोजच्या वापरात ढिगभर असे गॅजेट्स असतात जे चार्ज करावे लागतात. आपला फोन, लॅपटॉप, टॅबलेट, पॉवर बँक, स्मार्ट वॉच आणि त्यात भर म्हणून हे इयरबड्स देखील चार्ज करावे लागतात. इयरबड्सची गरज आपल्याला दररोज लागतेच, विशेषतः प्रवास करताना. प्रवासात एक वेळ पाण्याची बाटली सोबत नसली तरी चालतं, पण हेडफोन पाहिजेच असतात. आणि अशाच प्रवासाला निघतानाच हेडफोनचं चार्जिंग संपलेलं दिसलं की सगळा मूडच जातो. वायर्ड हेडफोनला ना चार्जिंगची गरज असते ना कसले टेन्शन. खिशातून काढले, प्लग इन केले, विषय संपला. वापरण्यासाठीचा हा इझीनेस आता लोकांना पुन्हा एकदा आवडू लागलाय. खरं तर मोबाईल कंपन्यांनी हेडफोन जॅक काढल्यानंतर देखील काही ठराविक म्युझिक लव्हर्स वायर्ड हेडफोनची लॉयल राहिले. त्यांनी मग USB-C to 3.5 अडॅप्टर वापरायला सुरुवात केली. हेडफोन बनवणाऱ्या कितीतरी कंपन्यांनी देखील मग USB-C टाईप पोर्ट असणारे वायर्ड हेडफोन बनवायला सुरुवात केली. पण जी मजा किंवा जो फील 3.5 जॅकला येत होता, तो या सगळ्यात कुठेतरी हरवून गेला. दुसरं कारण म्हणजे ऑडिओ क्वालिटी आणि झिरो लेटन्सी. गंमत बघा, कंपन्यांनी वायरपासून ब्लूटूथला आपल्याला स्विच करण्यासाठी त्यांच्या जाहिरातींमधून हेच कारण सांगितलं होतं की TWS किंवा ब्लूटूथ हेडफोन तुम्हाला जास्त चांगली क्वालिटी देतील. पण इतकी वर्ष होऊन देखील कितीतरी महागडे ब्लूटूथ हेडफोन घेतले तरी त्यामध्ये गाण्याची क्वालिटी थोडीफार कॉम्प्रोमाइज होतेच. याउलट वायर्ड हेडफोनमध्ये डेटा ट्रान्सफर थेट वायरमधून होत असल्यामुळं तुम्हाला चांगली ऑडिओ क्वालिटी मिळते आणि झिरो लेटन्सी मिळते. जे खरोखर म्युझिक लव्हर्स आहेत त्यांना नक्की माहिती असेल की 500 रुपयांचा वायर्ड हेडफोन हा 3000 रुपयांच्या वायरलेस इयरबड्सपेक्षा बेटर क्वालिटी आणि बास देऊ शकतो. सोबतच मोबाईल गेमिंग करण्यासाठी देखील वायर्ड हेडफोन जास्त बरे पडतात, कारण गेम मधल्या आवाजाची लेटन्सी किंवा लॅग यामध्ये जाणवत नाही. ऑडिओ क्वालिटीच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा आहे तो कॉलिंगचा. अनेकदा कॉलवर बोलताना ब्लूटूथ हेडफोन मधून समोरच्याला तुमचा आवाज स्पष्ट ऐकू जात नाही, अगदी त्यामध्ये नॉइज कॅन्सलिंग फीचर असला तरीही. याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे वायरलेस हेडफोनचं माईक हे कानापाशी असतात, तोंडापासून दूर. याउलट वायर्ड हेडफोनमध्ये एकतर माईक तुमच्या तोंडाजवळ असतो आणि वायरमधून लेटन्सी होत नसल्यामुळं समोरच्या व्यक्तीला अगदी क्लिअर आवाज जातो आणि यात कॉल सुरू असताना चार्जिंग संपायची देखील भीती नसते. तिसरं कारण म्हणजे फॅशन आणि Y2K नॉस्टॅल्जिया. आजकालची तरुण पिढी आणि जेनझी ही वायर्ड हेडफोनकडे एक विंटेज ॲक्सेसरी किंवा स्टाईल स्टेटमेंट म्हणून बघते. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक मोठे सेलिब्रिटी, मॉडेल्स आणि इन्फ्लुएन्सर्स देखील आता मुद्दाम वायर्ड हेडफोन वापरताना दिसत आहेत. आधी लोक हेडफोनचे वायर मुद्दाम कपड्यांच्या आत लपवायचे, पण आताची पोरं त्याच वायरचा शो ऑफ करतात. वायरलेस हेडफोन तर आता सगळ्यांकडेच असतात, त्यामुळे आपल्याला इतरांपेक्षा वेगळं आणि कूल दाखवण्यासाठी या क्लासिक हेडफोन्सचा वापर केला जातोय. हे एक प्रकारे डिजिटल डिटॉक्सचं चिन्ह देखील बनत चाललंय.
दुसरं एक म्हणजे TWS किंवा इयरबड्स आजकाल एवढे लहान झालेत, की ते घातलेत हेच एखाद्याला बघून लक्ष येत नाही. आपण त्या व्यक्तीशी बोलायला जातो आणि मग ती व्यक्ती कानाकडे बोट करत आपण बिझी असल्याचं किंवा फोनवर बोलत असल्याचं सांगते. वायर्ड हेडफोनचा फायदा म्हणजे ते दिसतात. हेडफोन घातलेत म्हणजे मी माझ्या जगात व्यस्त आहे आणि मला डिस्टर्ब करू नका हे सांगण्याची एक पद्धत बनली आहे. चौथं कारण म्हणजे ई वेस्ट आणि TWS साठीचा खर्च. वायरलेस हेडफोनमध्ये एकदम छोट्या लिथियम आयन बॅटरी असतात ज्या रिप्लेसेबल तर अजिबातच नसतात. सततच्या वापरानंतर एका पॉइंटला या बॅटरी खराब होतात आणि त्या बदलता येत नाहीत. म्हणून मग पूर्ण हेडफोनच फेकून द्यावा लागतो. TWS आधीच महाग असतात, त्यामुळे असं काही झाले की जास्त वैताग येतो. याउलट वायर्ड हेडफोन जर चांगल्या कंपनीचे असतील आणि नीट वापरले तर 4-5 वर्ष आरामात टिकतात. कितीतरी लोक तर अगदी एका बाजूचा स्पीकर बंद झाला तरी ते वापरत राहतात. कारण त्याला बॅटरीचं टेन्शन नसतं आणि खर्चही कमी असतो. जास्त टिकत असल्यामुळे ते लवकर कचऱ्यात जात नाहीत आणि त्यामुळे मग ई वेस्ट देखील कमी होतं. पैशाची बचत आणि पर्यावरणाचं रक्षण अशा दोन्ही गोष्टी यात कव्हर होतात. पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल कंपन्यांनी घेतलेला यू टर्न. सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये वेगळ्याच गोष्टी सुरू आहेत. मोबाईल फोनच्या किमती प्रचंड वेगाने वाढतायत आणि मग त्यामुळे कंपन्यांना कॉस्ट कटिंग करावी लागते. यामुळे आता कंपन्या किंमत जास्त पण फीचर्स कमी असणारे नवीन मोबाईल फोन लॉन्च करतायत. यामुळेच कंपन्यांनी काही जुने स्वतःच बंद केलेले फीचर्स पुन्हा देण्यास सुरुवात केली आहे. यात दोन प्रमुख गोष्टींचा समावेश होतो. पहिलं म्हणजे SD कार्ड स्लॉट आणि दुसरं म्हणजे हेडफोन जॅक. 15 किंवा 20 हजारांपेक्षा कमी बजेटच्या फोनमध्ये आता मोबाईल कंपन्यांनी हेडफोन जॅक पुन्हा एकदा देण्यास सुरुवात केली आहे. याचे त्यांना दोन फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे फोनची IP रेटिंग कमी ठेवता येते आणि त्याला हेडफोन जॅकचं कारण देता येतं. आणि दुसरा म्हणजे ग्राहकांना देखील आपल्याला काहीतरी चांगलं फीचर मिळतंय असं वाटून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. मोबाईल कंपन्यांना आता लक्षात आले की हेडफोन जॅक हा आपल्या फोनच्या विक्रीसाठीचा एक USP होऊ शकतोय. Appleचं बघून ज्या सॅमसंगने पहिल्यांदा हेडफोन जॅक काढला होता, त्यांनी देखील आता आपल्या A सिरीजच्या काही मॉडेल्समध्ये तो परत आणलाय. बाकी कंपन्या देखील हेच करतायत. मोबाईल कंपन्यांनीच हेडफोन जॅक पुन्हा आणायला सुरुवात केल्यामुळं लोकही वायर्ड हेडफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागलेत आणि एकूणच हे वायर्ड इयरफोन्स पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. थोडक्यात सांगायचं तर टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी काही जुन्या आणि साध्या गोष्टींची जागा कुणी घेऊ शकत नाही हेच खरं आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वायर्ड हेडफोन्स बाजूला केले होते, त्याच आता पुन्हा एकदा स्वतःच्या फायद्यासाठीच त्यांना परत आणतायत. आता फक्त सॅमसंगने त्यांचे एका बाजूला लहान वायर आणि दुसऱ्या बाजूला मोठी वायर असणारे आयकॉनिक हेडफोन पुन्हा आणावेत, म्हणजे मग एक सर्कल पूर्ण होईल. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, वायर्ड हेडफोन चांगले की वायरलेस? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.